नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत रवींद्र डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA मे 2026 परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. सर्वांनी स्क्रीनवरती माहिती पाहिलीच असेल. ओके, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मे 2026ला परीक्षा द्यायची आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या तारखाही आलेल्या आहेत. परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अटी काय आहेत, नियम काय आहेत, ते आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना परीक्षा द्यायची आहे आणि बॅच ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची असेल, तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि बॅचला जॉईन करा. वेळ आपल्याकडे अगदी कमी आहे अभ्यासासाठी, त्यामुळे नवीन घटकांवर अभ्यास सिरीज आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर झाल्या पाहिजे. परीक्षेसंदर्भातलं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे, अगदी आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि मग शेवटी तुम्हाला बॅच शेड्यूलच्या संदर्भातली माहिती देतो. बघा, सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या विभागामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या ठिकाणी परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असल्यास फॉर्म भरण्यासाठी तर विभागाला तुम्ही मेलही या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन त्यांनी इथे तुम्हाला क्लिअरपणे दिलेलं आहे. यामध्ये माहिती सांगितली आहे की शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ GDCA बोर्ड पुणे या मंडळाकडून 26, 27, 28 मे 2026ला म्हणजे जी परीक्षा आपली मे 2026ला होणार आहे, या परीक्षेच्या संदर्भातील ह्या परीक्षेच्या तारखा आहेत. तारखा काय आहे रे? तर 26, 27 आणि 28. ओके, परीक्षेच्या तारखा लक्षात ठेवायच्या. आता परत कोणी विचारायचं नाही सर परीक्षा कोणत्या तारखेला आहे. त्यांनी नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला क्लिअरपणे माहिती दिलेली आहे. एकदा नोटिफिकेशन व्यवस्थित समजून घ्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी माहिती आपल्याला ही दिलेली आहे की परीक्षा संदर्भातील केंद्र. बरोबर. आता बघा, याआधी जेवढ्या परीक्षा झाल्या GDCAच्या त्या ठिकाणी 16 परीक्षा केंद्र होते, परंतु आता आपल्याला यामध्ये एक केंद्र ॲड आउट झालेलं आहे नवीन, जे आहे रत्नागिरी. ज्या विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतील तर त्यांना आता रत्नागिरी जिल्ह्याचाही त्या ठिकाणी फॉर्म सिलेक्ट करू शकतात. GDCA परीक्षेसाठी नोटिफिकेशनमध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्हा ॲड आउट केलेला आहे. बघा, यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायच्या आहे ते परीक्षेचे जिल्हे कोणते आहेत केंद्र. बघा, यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि नव्याने ॲड आउट झालेला रत्नागिरी व ठाणे असे 17 परीक्षेचे केंद्र या ठिकाणी तुम्हाला आता नवीन आलेले आहेत. ओके, त्यामुळे जे जे विद्यार्थी या जिल्ह्यांमध्ये असतील किंवा या जिल्ह्यालगत काही विद्यार्थी राहणारे असतील, त्यांना जवळचा जिल्हा पडत असेल तर त्यांनी तो फॉर्म तिथे फिलअप करा. परीक्षा कधी होणार आहे? 26, 27, 28 मे 2026ला. परीक्षेसाठी अर्ज बघा, आपण सगळं स्टेप बाय स्टेप घेतोय. परीक्षेसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन सादर करायचा आहे, कोणी कुठे ऑफलाईन करू नका. फॉर्म अगदी सोपा असतो भरायचा, टेन्शन घेऊ नका. फॉर्म कसा भरायचा यावरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके, त्यानंतर फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा तुमचा स्वतःचा युजर ID पासवर्ड बनवायचा आहे. तो कसा बनवायचा यावरती देखील माहिती देणार आहे. अगदी कॉमन पासवर्ड बनवा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. त्यानंतर परीक्षा संदर्भातील ठळक बाबी त्यांनी ते तुम्हाला क्लिअरपणे सांगितलेलं आहे. परीक्षेची तारीख 26, 27, 28 मे 2026. परीक्षा केंद्र जे 17 परीक्षा केंद्र आहे. नव्याने जिल्हा यामध्ये एक ॲड आउट झालेला आहे, रत्नागिरी. ओके, त्यानंतर परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख काय आहे? तर बघा, 9 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून. आणि फॉर्म कसा भरायचा आहे मी व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे घाई करू नका. 9 जानेवारीपासून तर 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी अर्ज सादर करायचा आहे. ओके, बघा तारखा लक्षात आल्या, 9 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2026. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण कालावधी पाहिला जानेवारी ते मे, तर परीक्षेसाठी आपल्याला कालावधी आहे. एवढ्या महत्त्वाच्या कालावधीमध्ये आम्हाला परीक्षेचा प्रॉपर अभ्यास होणं गरजेचं असतो. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या प्रशांत क्लासेसची. बघा, यामध्ये आपण ऑनलाईन परीक्षेसाठी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट पण त्यांनी इथे तुम्हाला दिलेली आहे. घाई कोणी करणार नाही फॉर्म भरायला, लक्षात असू द्या. ओके, व्यवस्थित मी ज्या पद्धतीने जो तुम्हाला सेक्शनमध्ये सांगणार आहे त्या पद्धतीने व्यवस्थित फॉर्म फिलअप करा, पण त्याआधी नोटिफिकेशन समजून घ्या. चला, ऑनलाईन वेबसाईट, अर्ज भरण्याची तारीख, परीक्षा केंद्र, परीक्षेच्या दिनांक व्यवस्थित कळालं? ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे इथे त्यांनी तीच माहिती दिली आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे परीक्षेसाठी, आणि जी तारीख दिलेली आहे मुदत 9 जानेवारी 2026.
ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा IMP मुद्दा आहे की या परीक्षेस नव्याने विद्यार्थी बसू इच्छित असेल, म्हणजे ज्या विद्यार्थी आता नवीन असतील तर तेही परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात, किंवा या आधी परीक्षेला बसले होते परंतु सर आमचा निकाल फेल मध्ये आला, आम्ही परीक्षेलाच गेलो नव्हतो, आम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, तर असे विद्यार्थी पुन्हा या परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकतात. एक इथे त्यांनी मुद्दा आपल्याला क्लिअरपणे दिलेला आहे. परीक्षेचे केंद्र ठीक आहे, इथे त्यांनी 16 दिले पण 17 परीक्षा केंद्र आहे, लक्षात असू द्या. ओके. बघा पुन्हा तुम्हाला समजून सांगतो. मुंबई बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, यामध्ये 10 11 12 13 14 15 16 आणि 17 आले लक्षात परीक्षा केंद्र. जे वरती पाहिले आपण तेच दिले, फॉर्म भरताना हे कोड तिथे ऑटोमॅटिक येऊन जातात. त्यानंतर आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता. मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना हा पॉईंट क्लिअर केलेला आहे, पण ठीक आहे चला, नवीन असतात त्यामुळे त्यांना या गोष्टी पुन्हा सांगणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, पदवी कंप्लीट आहे, परीक्षा दिली आहे पण निकाल लागला नाही, असे विद्यार्थी चालणार नाही अपियरा. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, पदवीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे, तर असे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. बघा विद्यार्थी कोणत्याही शाखेतील म्हटलेलं आहे, त्यामुळे लक्षात असू द्या, तुम्ही आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, कोणत्याही शाखेतील असाल तर परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकतात, एक लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा एक मुद्दा त्यांनी क्लिअरपणे सांगितला आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाहीये, म्हणजेच बिगर पदवीधर आहात पण तुम्ही संस्थेत कार्यरत असणं आवश्यक आहे सहकारी संस्थांमध्ये. तर या ठिकाणी जर तुमचं 10वी 12वी झालेलं असेल, बघा SSC बरोबर आणि HSC, म्हणजे जर इथे तुमची 12वी आणि इथे तुमची 10वी, जर तुम्ही 10वीच्या बेसवर फॉर्म भरणार असाल आणि तुमचं संस्थेमध्ये 5 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल आणि तुम्ही संस्थेत कार्यरत असाल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता. ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ओके. इथे सूचनात माहिती दिलेली आहे. बघा त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, आता ज्यांना बिगर पदवीधर विद्यार्थी असतील त्यांना संस्थेकडनं लेटर हेडवरती त्यांचा अनुभवाचा दाखला घ्यायचा आहे. तर त्या अनुभवाच्या दाखल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, सहकारी संस्थेच्या अथवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिगर पदवीधर कर्मचाऱ्यांबाबत अर्ज भरण्याच्या तारखेस परीक्षार्थी सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणं आवश्यक आहे. सर मी कार्यरत आधी होतो आता नाहीये असं चालणार नाही, तुम्ही संस्थेत कार्यरत असणं आवश्यक आहे. ओके. या संबंधाने संस्थेच्या मुख्य जे काही कार्यकारी अधिकारी असतील, सक्षम अधिकारी असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं नाव, तुमचं पद, तुमचं वेतन, जन्मदिनांक, पदस्थापना दिनांक, तुम्ही 10वीच्या बेसवर भरणार असाल तर 5 वर्ष, 12वीच्या बेसवर भरणार असाल तर 3 वर्ष, त्याचा उल्लेख. त्यानंतर परीक्षा उत्तीर्णाची दिनांक जे तुमचं 10वी 12वीचं असेल ते, आणि सेवेमध्ये कायम त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे किंवा नाही त्याचा उल्लेख तुम्हाला लेटर हेडवरती बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या 10-11 जानेवारीपासून ते लेटर हेड तुम्ही घ्या, कारण उद्यापासून फॉर्म स्टार्ट होत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये त्यांनी क्लिअरपणे सांगितले आहे, अर्ज करतेवेळी विद्यार्थ्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव पात्रता व्यवस्थित समजून घ्या. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट तुमचं त्या ठिकाणी आवश्यक लागणार आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन नसेल, जे 10वी 12वीच्या बेसवर फॉर्म भरणार असेल तर त्यांनी वरील प्रमाणे आपल्याकडे लेटर हेड संस्थेचं घेणं आवश्यक आहे. ओके. चला पुढचा मुद्दा, आता ऑनलाईन अर्ज करताना सगळ्यात महत्वाचा तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सुंदर फोटो, लेटेस्ट मधला, सेल्फी वाला नको. ओके. त्यानंतर तुमचं स्वाक्षरी केलेली एक फोटो, हे सगळं तुमचं KB साईज मध्ये दिलेलं आहे, ते तुमच्याकडे JPG फाईल मध्ये ठेवणं आवश्यक आहे फॉर्म भरताना. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा IMP पॉइंट तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, जे पदवीचं तुमचं मार्कशीट आहे फायनल इयरचं. बरेचसे मुलं ते FY आणि SY जोडत बसतात, तसं काही करू नका. ज्यांचं सेमिस्टर असेल तर शेवटच्या लास्ट सेमिस्टरचं जे तुमचं फायनल विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं आहे त्याचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे PDF मध्ये. ओके. ठीक आहे. आता वरील अटीनुसार जर तुम्ही 10वी 12वीचं देणार असाल ज्या बेसवरती, तर तुमचं 10वी असेल तर 10वीचं प्रमाणपत्र गुणपत्र, 12वी असेल तर प्रमाणपत्र गुणपत्र, आणि जे अनुभव म्हणजे त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या बेसवर भरणार असेल तर त्यांनी 10वी 12वी जोडण्याची काही गरज नाही, त्यांनी डायरेक्ट ग्रॅज्युएशनचं सबमिट करायचं आहे. पण ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये, बघा इथे त्यांनी म्हटलंय बिगर पदवीधर असाल तर तुम्हाला ह्या 2 कॅटेगरीचं मार्कशीट त्या ठिकाणी लागेल शॉर्टमध्ये. चला इथपर्यंत मुद्दा लक्षात आला. त्यानंतर पुढे
6 नंबरचा पॉईंट IMP आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता 2025ला GDCAची परीक्षा दिली होती, पण सर आमचा काही निकाल फेलमध्ये आलेला आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचा निकाल फेल आलेला असेल आणि ज्यांना काही विषयामध्ये 50च्या पुढे मार्क असतील, 50%च्या पुढे मार्क्स असतील, तर ते एक्झाम्शन घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी काय करायचं, आपल्या लॉगिन आयडी वरती जायचं. आपल्या लॉगिन आयडी वरनं आपला जो निकाल आहे त्याची प्रिंट काढायची आहे. त्यावरती तुमचं नाव आणि सिग्नेचर करायची आहे. त्याची पुन्हा PDF मध्ये कन्वर्ट करा. ज्यांना एक्झाम्शन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हे मार्कशीट आपलं रेडी करून ठेवायचं आहे. जिल्ह्याच्या लिस्टेड मधलं नकोय, जे जिल्हा लिस्टेड मधलं आलेलं ते नको. जे लॉग इन आयडी वरनं तुमची प्रोफाईल आयडी वरती युजर नेम पासवर्ड टाकून तुम्ही तुमची प्रिंट काढायची आहे. लक्षात असू द्या हा मुद्दा इथे. त्यानंतर अनुभव दाखला वरील प्रमाणे जे काही माहिती दिली त्यानुसार तुम्हाला ते कागदपत्र तिथे लागणार आहे. आणि 10 नंबरचा IMP पॉईंट आहे महिलांच्या बाबतीमध्ये. जर महिलांच्या नावामध्ये काही बदल असेल, जर महिला त्या ठिकाणी अर्ज करीत असतील त्यांच्या नावामध्ये काही बदल असेल, म्हणजे मॅरिड असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे किंवा गॅझेट अपलोड करायचं आहे. या सर्व प्रती तुम्हाला स्कॅन करून आपल्या प्रोफाईलमध्ये जे तुमचं त्या ठिकाणी लॅपटॉप PC जे काय असणार आहे त्यामध्ये फोल्डर करून सेव्ह करून ठेवा. आणि फॉर्म कसा भरायचा यावरती मी अर्ज लवकरच त्या ठिकाणी टाकणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करण्यासंबंधी. परीक्षेसाठी शुल्क 800 रुपये परीक्षा फी आहे. GDCA ज्यांना सर्टिफाईड ऑडिटर साठी बँकिंग रूट साठी तुम्ही देणार असाल तर बेस्ट आणि तुमच्यासाठी GDCA आहे. ओके, कारण ह्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी एकाच टायमिंगला होतात, त्यामुळे गडबड करू नका, दोन्ही फॉर्म भरू नका, पैसे तुमचे वाया जातील. मी तुम्हाला जे आहे मुद्दे क्लिअर सांगतोय. ओके, त्यामुळे दोघांपैकी एकच तुम्हाला फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. तर ज्यांना GDCA द्यायचा असेल त्यांनी GDCA कंपल्सरी फॉर्म भरा. ओके, चला पुढचा मुद्दा आहे. आता काही विषयांमध्ये तुम्हाला सूट मिळते बघा. यामध्ये जर तुम्ही आता 2025ला परीक्षा दिली असाल आणि फेल झाला असाल तर तुम्हाला एक्झाम्शन कॅटेगरीचा जो काही फॉर्म्युला आहे मी तो समजून सांगितला आहे. त्यानुसार त्यांनी इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. ज्या विषयामध्ये तुम्हाला 50% मार्क्स असतील ते विषय तुम्ही एक्झाम्शनसाठी घेऊ शकतात. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आपल्याला परीक्षेचा मेन बेस काय होता, परीक्षेच्या तारखा कधी आहेत त्यानुसार. ओके, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहे. अर्ज करतेवेळी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, लक्षात असू द्या. GDCA परीक्षेसाठी अर्ज केल्यास CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये. इथे त्यांनी मुद्दा तुम्हाला क्लिअरपणे सांगितलेला आहे रे बाबांनो, लक्ष द्या. काही काही विद्यार्थी पुन्हा CHM अर्ज टाकतात. GDCA परीक्षेसाठी अर्ज केल्यास CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असा मुद्दा त्यांनी क्लिअर म्हटलेला आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांना फक्त CHM परीक्षा द्यायची आहे, पण चला एखादा असेल की नाही सर मी फक्त CHMच देतो, तर देऊ शकतो बाबा, काही अडचण नाही आहे. तर त्या विद्यार्थी फक्त पहिल्या 3 पेपरला बसू शकतात. पुढचे पेपर त्यांना अलाउड नाही, कारण CHM साठी 3च विषय आहे, GDCA साठी 6 विषय आहे. ओके, यावरती मी पुन्हा आणखीन स्पेशल डिटेल माहिती तुम्हाला देईल. नोटिफिकेशन मध्ये मुद्दे क्लिअर आहेत. ठीक आहे, कोणत्याही कारणास्तव एकदा अर्ज फेटाळला तर पुन्हा तो विचारात घेणार नाही. त्यामुळे व्यवस्थित खात्रीशीर योग्य ती माहिती द्या फॉर्म भरताना. चला इथपर्यंत मुद्दा क्लिअर. आता हे बेसिक डिटेल आहे. ऑनलाईन अर्जाचं जे काही वेबसाईट आहे, महत्वाचे युजर नेम पासवर्ड ID तुम्हाला बनवून ठेवायचे आहेत. ओके, बघा, परीक्षार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर काही निकालाची छपाई झाल्यानंतर बोर्डाकडनं त्या प्रति विभागीय केंद्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठवल्या जातात आणि त्या 1 महिन्याच्या आत स्वतः घेऊन जायच्या आहे, एक लक्षात असू द्या. इथं त्यांनी जरी म्हटले पोस्टाने पाठवले जातात पण काही ते वेळेवर येत नाही, त्याच्यामुळे स्वतः जा, हा स्वतः निकाल घ्या, काही अडचण नाही. ओके, त्यानंतर इथे महत्वाचा मुद्दा आहे, ऑनलाईन अर्ज करते वेळी आता बेसिक माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती असते. बघा, आता सगळ्यात महत्वाचा आपला IMP मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेच्या संदर्भातील तारखा. बघा, 26 तारखेला तुमचे 2 पेपर होतात, एका दिवशी 2 पेपर आहेत. मंगळवार वार आहे, चांगला वार आहे, अभ्यासाला सुरू करा आतापासूनच. ओके, बघा सगळ्यात महत्वाचं 26/5/2026 ला पहिला पेपर गृहनिर्माण संस्थेचा, दुसरा पेपर अकाउंट्सचा 100 गुणांचे 2 पेपर असणार आहे. पेपरचा टायमिंग सकाळी 10 ते 1, दुपारी 2 ते 5. सेम शेड्यूल. 27 तारखेला पेपर नंबर 3 लेखापरीक्षण, पेपर नंबर 4 सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन, 100 गुणांचा पेपर, सकाळी 10 ते 1, दुपारी 2 ते 5. 28 तारखेला पेपर नंबर 5 सहकार कायदा इतर कायदे 100 गुण आणि 10 ते 1. शेवटचा 6वा पेपर सहकारी बँक व्यवसाय वित्तीय संस्था 100 गुण, दुपारी 2 ते 5. पेपरचं शेड्यूल टायमिंग व्यवस्थित कळालं? ठीक आहे.
चला आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना GDCA आणि CHM परीक्षा मे 2026 ची तुम्हाला परीक्षा द्यायची असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रशांत क्लासेसची बॅच आम्ही नुकतीच स्टार्ट केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉइन करायचं असेल इथे नंबर देतो 8530804274 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती कॉन्टॅक्ट करा. यामध्ये तुमचं फुल नेम टाईप करा, त्यानंतर तुमचा जिल्हा टाईप करा आणि तुमचं एज्युकेशन ब्रॅकेटमध्ये GDCA मे 2026 तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर बॅच जॉईन करा. परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहे. परीक्षेच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे कुठेही वेळ वाया घालवू नका. ओके, मग सांगू बघू करू परीक्षेसाठी वेळ कमी आहे, अभ्यास महत्वाचा आहे, महत्वाचे कंटेंट पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा, संपर्क करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मित्रांनो लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे नोटिफिकेशन पोहोचवा. ओके, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आतापासूनच ऑल द बेस्ट देतो. व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.